शांत आपण बघतोय कपिल सिब्बल यांनी राहुल नार्वेकरांवर जोरदार हल्लाबोल केलाय। बरोबर आहे प्रियंका, जर बघितलं तर अध्यक्ष म्हणून नियुक्ती झाल्यानंतर नार्वेकरांनी एकनाथ शिंदे यांना गटनेते आणि भरत गोगावणे यांना म्हणून व्हीप म्हणून प्रतोद म्हणून मान्यता दिली। महाराष्ट्राचं संपूर्ण भविष्य या निमित्ताने अंधकारमय करण्याचा प्रयत्न यांनी केलेला आहे। अध्यक्षांना कोणताही आदेश मॅडसम जारी करता येत नाही आहे, तो त्यांनी मॅडसम जारी केलेला आहे। काहीतरी प्रक्रिया असायला हवी, प्रत्येक न्यायाधिकरणाने तत्वाचे पालन केले पाहिजे। 2023 मध्ये दाखल केलेल्या नोटिसांना उत्तरे अजूनही देण्यात आले नाही आहे। घटनापीठानंतर जेव्हा न्यायाधिकरण निर्णय न घेण्याचे ठरवते तेव्हा 10व्या अनुसूचीचा काय उपयोग आहे असा देखील सवाल युक्तिवादादरम्यान कपिल सिब्बल यांनी केला आहे। मोठ्या कष्टाने आम्ही न्यायालयाकडून आदेश मिळवला आणि हे एक न्यायाधिकरण आहे जे सरकारचा संपूर्ण पाया जो आहे एकनाथ शिंदे यांनी जे यानंतर जे सत्ता संघर्षानंतर आणि ज्या पद्धतीने गुवाहाटी सुरत यानंतर जे घटनाक्रम घडत येते त्यानंतर जे सरकार स्थापन करण्यात आलं, या सरकारचा संपूर्ण पायाच हा बेकायदेशीर आहे असंही त्यांनी म्हटलं आहे। तरीही त्या बेकायदेशीर सरकारने आपला कार्यकाळ पूर्ण केला असाही युक्तिवाद या निमित्ताने कपिल सिब्बल यांनी केला आहे। आणि आता पुन्हा युक्तिवाद सुरू आहे। साधारणतः 4:12 झालेले आहे आणि साधारणतः अजून किती वेळा युक्तिवाद चालतो हे देखील पाहणं अतिशय महत्त्वाचं असेल। प्रियंका, निश्चितच आपण बघतोय कपिल सिब्बल यांनी थेट सरकारचा पायाच बेकायदेशीर आहे तरीही त्यांनी कार्यकाळ पूर्ण केला अशा पद्धतीचं वक्तव्य केलेलं आहे। सुरुवातीला 16 आमदार होते, त्यानंतर 22 आमदार झालेत। उद्धव ठाकरेच पक्षप्रमुख होते असा युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी कोर्टामध्ये केलेला आहे। आणि त्याचबरोबर महाराष्ट्रातील सत्ता संघर्ष आणि आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयामध्ये हा तीव्र युक्तिवाद पाहायला मिळतोय। ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या निर्णयावर आणि तत्कालीन सरकारच्या वैधतेवर आक्रमक शब्दामध्ये बोट ठेवलाय। ज्या सरकारचा पायाच बेकायदेशीर आहे त्या सरकारने आपला कार्यकाळ पूर्ण केला असा घणाघाती आरोप केलाय। प्रशांत बाग, तुमच्याकडे येते। गोष्टी महत्त्वाच्या आहे की एक तर सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी दरम्यानमध्ये सत्ताधारी म्हणजे की भारतीय जनता पक्षाने स्वागत करायला तयार होते, हा मुद्दा उपस्थित कपिल सिब्बल यांनी केला। त्याचनंतर राहुल नार्वेकर यांच्यावर निशाणा साधला। राहुल नार्वेकर हे सुद्धा भारतीय जनता पक्षाचेच विधान परिषद सदस्य आहे, पण ते विधानसभेचे सभापती सुद्धा आहे, अधिपती सुद्धा आहे। त्यामुळे त्यांनी घेतलेली भूमिका आणि भाजपच्या नेत्यांनी केलेलं स्वागत म्हणजे की हे मिली जुली कारवाई आहे अशा प्रकारचं हे एकंदरीत सिद्ध करण्याचा प्रयत्न कपिल सिब्बल यांचा हा कोर्टात दिसून येतोय। राजकारणामध्ये या गोष्टी होतच असतात, म्हणजे कोणी ना कोणी आता 2019ला याच्यामध्ये हा मुद्दा आता 29 जून, त्याच्या आधी 21 जून, त्याच्या आधी 20 जून, आता हे 2019ला ज्यावेळेस शिवसेना पक्ष आणि भारतीय जनता पक्ष या दोघांनी एकत्रित निवडणूक लोकसभा आणि विधानसभा जी लढवली होती याचेही दाखले आता येतील। तुम्ही जर का दोन्ही पक्ष एक म्हणून जनतेमध्ये निवडणूक लढायला गेले होतात तर मग तो ब्रीच ऑफ ट्रस्ट हा मुद्दा उपस्थित होऊ शकतो। हा जनतेशी विश्वासघात आहे हा मुद्दा होऊ शकतो आणि कोणताही कायदा आणि संविधान याचा मूळ आधारच सर्वसामान्य माणसं आहे, सर्वसामान्य माणसं आहे, हाच मूळ गाभा आहे। त्यामुळे हा मुद्दा अनेक वेगवेगळ्या प्रकारे, याला असे नागमोडी वळण नाही आहे, याला असे अनेक वेगवेगळ्या प्रकारचे हे कायदे पंडित वेगळ्या प्रकारचे वळण त्याच्यात येणार आहे। कपिल सिब्बल मुद्द्याच्या आधारावर युक्तिवाद करताय, पण त्याचबरोबर अनेक मुद्दे उपस्थित करायला इतरांना सुद्धा हा राजमार्ग पूर्ण मोकळा दिसतोय। पण राहुल नार्वेकर यांच्यावर कपिल सिब्बल यांनी ओढलेले कडक ताशेरे, घेतलेला तीव्र आक्षेप याची नोंद आज सर्वोच्च न्यायालयानं सुनावणीत घेतली हे आपल्याला नक्कीच म्हणता येईल। कारण त्याचबरोबर त्यांनी जी भारतीय जनता पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी यांचं स्वागत करण्यासाठी जी तयारी केली होती याचीही नोंद नक्कीच म्हणता येईल। पण त्याचबरोबर सरन्यायाधीशांनी 31 आमदारांची स्वेच्छेची कृती हा उपस्थित केलेलं वाक्य याला दुर्लक्षित करून कोणीही चालणार नाही। कारण निकालपत्रामध्ये याच वेगवेगळ्या प्रकारचे अँगल समोर येईल। पण तरीही राजकीय नेते जाणकार हेच म्हणतात की 29 जूनला जर का उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला नसता तर फ्लोअर टेस्ट झाली असती आणि त्याच ठिकाणी दूध का दूध पाणी का पाणी झालं असतं। कायद्याची लढाई ही त्याच वेळेस संपली असती। आज ज्या पद्धतीनं महाराष्ट्र या पूर्ण खटल्याकडे बघतोय, सुनावणीकडे बघतोय, देशातल्या सगळ्याच राजकीय पक्षांचं लक्ष या सुनावणीकडे लागलेलं आहे, ही वेळ झाली नसती। पण आत्तापर्यंत नार्वेकरांचा मुद्दा उपस्थित करताना आतापर्यंत कपिल सिब्बल यांच्याकडनं पक्षाच्या घटनेचे कलम 11चा वारंवार उल्लेख झाला, पण आता मात्र ते मूळ मुद्द्यावर आले
आणखीन 10व्या परिशिष्टावर ते आलेले आहेत. प्रशांत बाग, कपिल सिब्बल यांच्याकडून आणखी एक युक्तिवाद करण्यात आला. कोणत्याही लवादाला किंवा प्राधिकरणाला ठराविक प्रक्रिया असते आणि नैसर्गिक न्यायाच्या तत्वांचं पालन करावं लागतं. मात्र या सगळ्या प्रकरणामध्ये मूलभूत नियमांकडे दुर्लक्ष करण्यात आलंय असा युक्तिवाद त्यांनी केलाय. आणि त्यानंतर ते म्हणालेले आहेत की 10व्या अनुसूचीचा मग उपयोगच काय जेव्हा न्यायाधिकरणच निर्णय न घेण्याचं ठरवतं. अतिशय गंभीर युक्तिवाद आहे हा. बोलो प्रियंका की आत्ता कुठे 10व्या परिशिष्टावर कपिल सिब्बल आलेले आहेत आणि या पूर्ण केसचा गाभा जो आहे जर आपण बघितला तर गेल्या 4 वर्षापासून जो सुप्रीम कोर्टात, हायकोर्टात, वेगवेगळ्या ठिकाणी किंवा निवडणूक आयोग या सगळ्या ठिकाणी युक्तिवाद गेले, त्या सगळ्याच ठिकाणी 10वी अनुसूची अर्थात 10वं परिशिष्ट या आधारावरच हा सगळं चालू आहे. याचा अर्थ नेमका कसा लावायचा हाच महत्त्वाचा मुद्दा आहे. राहुल नार्वेकर यांनी याचा अर्थ त्यांना जो पटतो तसा लावला. वेगळ्या ठिकाणी निवडणूक आयोगाने त्यांना जो कन्व्हिन्स आहे तो अर्थ लावला. सुप्रीम कोर्ट हा याचा अर्थ नेमका स्पष्ट करेल, याची व्याख्या नेमकी स्पष्ट करेल. हे या केसच्या निकालातनं सगळ्यात मोठा निर्णय होणार आहे. शेवटी तेच आहे, पाण्याचा एक ग्लास समोर भरलेला आहे. त्या ग्लासमध्ये अर्धा ग्लास पाणी आहे. एकाला वाटतं की तो अर्धा ग्लास पाण्याने भरला आहे, दुसऱ्याला वाटतं की तो अर्धा ग्लास रिकामा आहे. प्रत्येक जण प्रत्येक गोष्टीची व्याख्या ही आपल्याला स्वतःला कन्व्हिन्स आहे ती करतो, पण 10व्या परिशिष्टाची खरी व्याख्या या केसच्या निमित्तानं ही कायमस्वरूपी तयार होईल. महत्वाचं आहे. कपिल सिब्बल यांचे मुद्दे आक्रमक आहे, वस्तुस्थितीवर आधारित ते कागदपत्र आणि पुराव्यांसहित मांडताय, पण याचा प्रतिवाद होत असताना निवडणूक आयोग, शिवसेना पक्ष हे कोणते मुद्दे प्रभावीपणे मांडतात तेही आपल्याला बघणं महत्वाचं ठरणार आहे. निश्चितच. कारण प्रशांत बाजू लीला प्रत्येक रामदास यांच्याकडे आता जाऊयात. लोकशाहीच्या मुद्द्यावर सुद्धा युक्तिवाद करताना कपिल सिब्बल आपल्याला पाहायला मिळत आहेत. बेकायदेशीरपणे पायावर उभे राहिलेले सरकार कोणत्याही कायदेशीर अडथळा न येता आपला पूर्ण कार्यकाळ चालवतं, ही बाब संविधानाच्या दृष्टीने अत्यंत चिंताजनक आहे असा युक्तिवाद कपिल सिब्बल करतायत. आणि महाराष्ट्राच्या राजकीय घडामोडींवर भाष्य करताना या सगळ्या प्रकरणामध्ये लोकशाहीचं जे मूल्य आहे ते पायदळीत उडवलं गेलं आहे असा युक्तिवाद त्यांच्याकडून करण्यात येतोय. प्रशांत लीला रामदास. प्रियंका, महत्वाचं म्हणजे जर बघितलं आता आजची सुनावणी पूर्ण झालेली आहे. उद्या पुन्हा दुपारी 2 नंतर पुन्हा सुनावणी होणार आहे. थोड्याच वेळात आता हे सर्व जे आतमध्ये खासदार गेले होते हे सगळे खासदार बाहेर येण्याची शक्यता आहे. ते निश्चितपणे बोलतील. कोर्टाचं कामकाज संपलेलं आहे. पण आजचा युक्तिवाद जसा प्रियंका तुम्ही उल्लेख केला होता, नार्वेकरांच्या कामकाजावरती प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. बेकायदेशीर सरकारने कामकाज केलं आहे. बेकायदेशीर सरकार हे त्यांनी पूर्ण आपला कार्यकाळ पूर्ण केला असा देखील युक्तिवाद या निमित्ताने करण्यात आला आहे. त्यामुळे आता हे जेव्हा हे सगळे खासदार बाहेर येतील तेव्हा पाहणं अतिशय महत्त्वाचं असेल. थोड्याच वेळात हे खासदार बाहेर येतील, पण आजचा युक्तिवाद संपलेला आहे. उद्या पुन्हा दुपारी 2 वाजता यावरची सुनावणी होणार असल्याची माहिती पुढे आलेली आहे. आजचं कोर्टाचं कामकाज संपलेलं आहे. प्रियंका, तर ही मोठी ब्रेकिंग न्यूज आपण बघतोय. आजचं कोर्टाचं कामकाज संपलेलं आहे आणि पुढची सुनावणी ही उद्या दुपारी 2 वाजता होणार आहे अशी मोठी अपडेट या प्रकरणामध्ये समोर येते आहे. आपण बघतोय दुपारी 2 वाजल्यापासून ही सुनावणी सुरू झालेली होती आणि या सुनावणीमध्ये अनेक युक्तिवाद समोर आलेले होते. अनेक गंभीर युक्तिवाद कपिल सिब्बल यांच्याकडून करण्यात आले आणि या सगळ्या प्रकरणाची आता उद्या दुपारी पुन्हा 2 वाजता सुनावणी होणार आहे. या सगळ्या युक्तिवादामध्ये नार्वेकरांवर युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी केलेला होता. आम्ही मोठ्या संघर्षानंतर न्यायालयाकडून अध्यक्ष हे एक लवाद असल्याचा आदेश मिळवला, तरी सुद्धा घटनापीठाच्या निकालानंतर 2023 मध्ये नोटिसांना उत्तरं दाखल केली गेली. कायद्याच्या औचित्यावर जेव्हा प्रश्न उपस्थित करण्यात आला तेव्हा सुद्धा लवाद आणि अध्यक्ष निर्णयच न घेण्याची भूमिका घेतात, तेव्हा संविधानाच्या 10व्या अनुसूचीचा नेमका अर्थ आणि उद्देश काय उरतो असा युक्तिवाद कपिल सिब्बल यांच्याकडून करण्यात आलेला आहे. त्याचबरोबर लोकशाहीची मूल्य पायदळीत उडवली गेली असा सुद्धा युक्तिवाद करण्यात आला. या सगळ्या प्रकरणाचे अपडेट्स आपण पाहणार आहोत. आत्ता वेळ झाली का छोट्याशा ब्रेकची. पात्रा न्यूज 18 मराठी.